नमस्कार मंडळी. साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सत्या हा घरी आलेला असतो. मीरा सत्याला म्हणत असते की थँक्यू सो मच, आज तुम्ही काहीही न बोलता माझी खूप मदत केली आहे. नकळत का होईना तुम्ही माझी खूप मदत केली आहे आणि आयुष्यभर मी तुमचे हे उपकार कधीही विसरणार नाही. आणि आजी मला अगदी बरोबर बोलत होत्या की तुम्ही खरंच खूप प्रेमळ आहात. तुम्ही आतून खूप प्रेमळ आहात आणि बाहेरून राक्षसासारखे वागतात. मीराचं बोलणं ऐकता ऐकताच आता सत्या झोपी गेलेला असतो. तर मीरा म्हणत असते की बघा आतासुद्धा कसे राक्षसासारखे झोपलेत. माझ्याशी थोडं तरी प्रेमाने वागत जा आणि एवढं का ओरडत असतात नेहमी मला. खरं म्हटलं ना, तुम्ही माझं न उलगडणारं कोडं आहात आणि हे कोडं कसं सोडवायचं मला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळे माझं कोडं तर मी सोडवूनच राहणार. लग्नाच्या दिवशी पंकजने लग्न मोडलं होतं तरीसुद्धा हा राक्षसासारखा दिसणारा सत्याच लग्नाला पुढे आला होता. मला तर तुमचं फार नवल वाटतंय की तुम्ही लगेच लग्नाला उभे राहिले आणि तेही फक्त बापाचा शब्द पाळण्यासाठी. अहो पण माझ्याशी जरा नीट वागत जा ना. मला माहिती आहे की मी तुमच्यावर लादले गेले, परंतु तुम्ही माझ्याशी प्रेमाने तर बोलू शकता ना. नियतीने आपल्याला एकमेकांशी जोडलं गेलंय, त्यामुळे आपण चांगली सुरुवात करायलाच हवी की नाही. माझ्या बाजूने तर मी सुरुवात केली आहे, मग आपण पण आपलं नातं लवकरात लवकर स्वीकारूयात ना. मीरा सत्याकडेच बघत असते. सत्याकडे बघून हसत असते आणि सत्याचे जे पाय बेडच्या खाली आलेले असतात ते पाय व्यवस्थित करून आता मीरा स्वतः खाली झोपून जाते. मीरा जेव्हा झोपायला जाते तेव्हा अचानक सत्याचा आवाज तिला ऐकू येतो की मला इथे नाही राहायचंय. आई मला मारू नकोस. आई अगं मला लागतंय, बाप मला तू घेऊन चल ना. मीराला आता काहीही कळत नसतं की सत्याला अचानक काय झालं असेल. मीरा खूप घाबरलेली असते. मीरा सुधाकर भाऊंना आवाज देत असते. तर निरूपा म्हणत असते की बघा तुमचं पोरगं दारू पिऊन आलंय, बघा आता सांभाळा तुम्हीच त्याला. सुधाकर आता बघण्यासाठी जातो. सत्याने मीराचे हात घट्ट पकडलेले असतात आणि तो म्हणत असतो की आई प्लीज मला वाचव. मीरा म्हणत असते की अहो मी तुमची आई नाही, मी मीरा आहे तुमची. आणि असं म्हणत सत्याचं डोकं आता मांडीवर घेऊन मीरा थापटवत असते. आता सुधाकर भाऊ तिथे आलेले असतात. सुधाकर भाऊ हळूच दाराच्या फटीतून बघतात तर मीरा ही सत्याला थापटवत असते. सत्या मीराला म्हणत असतो की आई मला इथं नाही राहायचंय. तर मीरा ही सत्याकडे बघत असते आणि त्या दोघांचं ते दृश्य बघून सुधाकरच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. नंतर मीरा गाणं गुणगुणत असते आणि सत्याला ती थापटवून थापटवून झोपी लावते. सकाळी सकाळी मीरा आता उठलेली असते. मीराने स्वतःची आंघोळ करून दारासमोर सुंदर अशी रांगोळीही काढलेली असते. सकाळी सकाळी तिने नाश्ता बनवलेला असतो. FM वर गाणी लावलेली असतात, त्यामुळे निरूपाची थोडीशी झोपमोड होते. निरूपा कानांवर उशा ठेवून झोपत असते, परंतु तरीसुद्धा तिला गाण्यांचा आवाज हा येतच असतो. आणि मग रागानेच आता निरूपा हॉलमध्ये येते. सुधाकर भाऊ मात्र मीराकडेच बघत असतात. मीरा विचारते की काय झालं बाबा, तुम्ही असे का बघताय माझ्याकडे. सुधाकर म्हणतो की माझी सून घरामध्ये आली आणि माझ्या घराचं अक्षरशः वातावरणच बदललंय. तेवढ्यातच तिथे निरूपा येते. सुधाकर निरूपाला म्हणत असतो की निरूपा बघितलं का, आपल्या घरात सून आली आणि सकाळी सकाळी आपल्या घरातलं वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न राहायला लागलंय. रवी येतो आणि म्हणत असतो की गुड मॉर्निंग वहिनी. आणि खरं तर आज मला असं वाटतं की आपल्या घरात काही सण वगैरे आहे, किती प्रसन्न वाटते आज घरामध्ये. सुधाकर म्हणतो की अरे रवी, जेव्हापासून आपली मीरा घरामध्ये आली आहे ना तेव्हापासून प्रत्येक दिवस सणासारखा झालाय. सुधाकर मीराला विचारतात की काय ग सत्यजित उठला का. तेव्हा मीरा म्हणते की नाही अजून उठलेत ते. सुधाकर म्हणतो की अगं मग जा त्याला उठव, आपण सोबतच नाश्ता करूयात. मीरा म्हणते की आज मी सर्वांसाठी उकडपेंडीचा नाश्ता बनवलाय. निरूपा म्हणते की काय उकडपेंडी, आम्ही असं खात नाही बरं का काही पण. तर सुधाकर म्हणत असतो की अरे वा मीरा, तू किती छान नाश्ता बनवलास आणि खरं तर हा नाश्ता आम्ही कितीतरी वर्ष झाले खाल्ला नव्हता. तू एक काम कर बरं, सत्यजितला बोलावून आण, मग आपण सोबतच करूयात. मीरा आता सत्याला बोलवायला जाते तेव्हा निरूपा म्हणते की थांबत्या पनवतीला बोलवण्याची काही गरज नाहीये, पहिल्यांदा हा केर काढून घे. तेव्हा मीरा म्हणत असते की आई मी ऑलरेडी केर काढलाय. सुधाकर निरूपाला म्हणत असतो की निरूपा अगं सकाळी सकाळी किती बोलशील त्या पोरीला तू, ती तिच्या नवऱ्याला उठवायला चालली आहे ना, जाऊ देत ना तिला. निरूपा म्हणते की तुम्ही गप्प बसा, मी सांगितलेली कामं ही झालीच पाहिजे. तर मीराच आता म्हणत असते की बाबा जाऊ द्यात, कचरा झाला असेल मी काढून घेते कचरा, काही नाही. निरूपा आता तिथून निघून गेलेली असते. तेव्हा सुधाकर मीराला म्हणत असतो की अगं मीरा तू नको करूस, हे केर वगैरे नको काढूस. तेव्हा मीरा म्हणत असते की काही नाही हो बाबा, कितीकसा टाईम लागतो ह्या गोष्टीला आणि मी करून घेते, मला सवय ह्या सगळ्या कामांची. तर रवी आता मीराला विचारत असतो की वहिनी तू काय नाश्ता बनवलास म्हटलीस. मीरा म्हणते की उकडपेंडी. तर आता हे नाव ऐकूनच रवी हसायला लागतो. मीराला एक गोष्ट आठवत असते की रात्री सत्या किती घाबरला होता आणि तो काय झोपेत बरळत होता. सुधाकर मीराला विचारतात की काय ग मीरा, कसला विचार करतीये. तेव्हा मीरा म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं होतं बाबा.
मला जरा यांच्याबद्दल बोलायचं होतं. रात्री हे झोपेत खूपच बरळत होते. सुधाकर म्हणतो की अगं होतं कधी कधी असं, आणि आपणही झोपेत बरळतच असतो ना. मीरा म्हणते की अहो पण ते खूपच बरळत होते आणि रात्री ते खूप घाबरले सुद्धा होते. सारखेच म्हणत होते की बाप मला घरी घेऊन चल, आई मला मारू नकोस. सुधाकर भाऊ हा विषय बंद करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मीराला ते म्हणत असतात की काही नाही ग, होत असतं कधी कधी असं. त्याचवेळी निरुपा तिथे येते आणि म्हणते की काय पनवती बरळत होता? अरे तो तर बरळणारच ना, कारण शेवटी त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा भेटते. मीरा म्हणते की म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? तेव्हा निरुपा म्हणते की अगं त्याने कामच असं केलंय, तुला ठाऊक नाहीये. सुधाकर निरुपाला गप्प करतो आणि म्हणत असतो की निरुपा आता गप्प बसशील का तू जरा? निरुपा म्हणते की अहो तुम्ही कशाला विषयाला फाटे फोडताय आणि विषय बदलताय? आता तिने जर त्याच्यासोबत लग्न केलंय तर तिलाही कळायला पाहिजे ना सगळ्या गोष्टी. हे बघ मीरा, आता तुझं सत्यासोबत लग्न झालंय आणि सत्याबद्दल तुला सगळ्या गोष्टी माहीतच पाहिजे ना. मीरा म्हणते की आई पण तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तेव्हा सुधाकर निरुपाला म्हणत असतो की निरुपा तू गप्प बसशील का जरा? तुझा नाश्ता करून घे तू. निरुपा म्हणते की असं कसं? तिला तर कळलाच पाहिजे की सत्या या घरातला किती मोठा पनवती येते. या सत्याऐवजी ना एक वेळ जनावर पाळलं असतं तरी बरं झालं असतं, परंतु हा सत्या नको. लहानपणीच त्याने असं बोलताच आता सुधाकर मात्र निरुपावर खूप ओरडतो. निरुपा तू गप्प बस, आणि मीराला म्हणत असतो की तू काय हिच्या नादी लागलीस, जा तुझं काम कर बरं. तर मीरा आता पुन्हा एकदा निरुपाला विचारते की आई तुम्ही लहानपणीचं काय सांगत होता? तेव्हा सुधाकर म्हणतो की काही नाही ग, लहानपणी तो खूप मस्ती करायचा आणि कामं वाढून ठेवायचा, याच्या व्यतिरिक्त काही नाही. त्या आता तिथून निघून गेलेली असते. सुधाकर निरुपाला म्हणत असतो की निरुपा काय चाललंय तुझं? कशाला त्या दोघांमध्ये तुला भांडणं लावायची आहेत? आत्ताच त्या दोघांचं लग्न झालंय ना, कशाला तू वाद घालतीये? निरुपा म्हणते की मग नवीन लग्न झालंय तर आताच सगळ्या गोष्टी समजायला पाहिजे, नको परत वाद. तसंही त्या फुलवालीला समजल्यावर काय करणार आहे ती? तशी फुटक्या नशिबाची कुठे जाणार आहे ती? सुधाकर म्हणतो की फुलवाली काय ग लावून ठेवलंयस? अगं सून आहे तुझी, तुझ्या मुलाची बायको आहे ती. निरुपा म्हणते की तुम्हाला शेवटचं सांगते की तो पनवती माझा मुलगा नाहीये, आणि ती दुसरी पनवती तर माझी सून अजिबातच नाहीये. इकडे मीरा रूममध्ये आलेली असते आणि सत्या रूममध्ये नसतोच, त्यामुळे ती विचार करते की अरे बापरे हे कुठे गेले. तेवढा सत्या मागून येतो आणि म्हणतो की ए धुमकेतू तू इथे काय करतेस? तेव्हा मीरा म्हणते की तुला दिसत नाही का मी फुलं विकते ते? तर सत्या म्हणत असतो की हो का, फुलं विकते का? मग तुझ्या माणसांनाच विक, मला नकोय फुलं, माझ्या रूममध्ये काय करतेस? मीरा म्हणते की अहो असं काय करताय, बाहेर नाश्ता वाढलाय, चला बरं जेवायला. असं म्हणून मित्रांनो आजचा हा भाग आहे तो इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सत्यजितला मीराचा खूप राग आलेला असतो. मनामध्ये तो म्हणत असतो वरवर माझ्याशी गोड बोलते आणि आतून तर त्या सुजित कुमार सोबतच प्रेम करते ना, आता मी अजिबातच सोडणार नाही धुमकेतू. तेव्हा मीरा म्हणत असते की अहो चला ना नाश्ता करायला. सत्या म्हणतो की तुझा नाश्ता तुझ्या प्रियकरालाच भरवतो. मीरा म्हणते की अहो काय म्हणताय तुम्ही? सत्या म्हणतो की तुझं प्रेम आहे ना त्या सुजित कुमारवर. मीरा आता सत्याचा हात पकडते आणि त्याला रूममध्ये घेऊन जाते. मीरा सत्याला विचारते की अहो असं काय बोलताय तुम्ही? तेव्हा सत्या म्हणतो की खरं काय आहे ते मला कळलंय आणि मला माहिती आहे काय ते. तुझं खूप प्रेम आहे ना त्या सुजित कुमारवर. मीरा म्हणते की अहो काय बोलताय, कोणी सांगितलं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी? तेव्हा सत्या म्हणतो की तुझ्या सख्या भावाने सांगितल्यात मला ह्या गोष्टी. मीराला खूप राग आलेला असतो आणि मीरा आता तावातावाने बाहेर निघालेली असते. तर मीराला बाहेर जाताना पाहून आता सुधाकर सत्याला विचारत असतो की सत्या अरे मीराला काय झालं? तेव्हा सत्याही काही बोलत नाही. तर मित्रांनो असे साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.